माळीण प्रलयाला आता काहीच वेळात 48 तास पूर्ण होतील। निसर्गदत्त सौंदर्य लाभलेल्या माळीण गावावरती निसर्गच काळ बनून आला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या महाकाय आणि रौद्र रूपाची जाणीव झाली। गाव उद्ध्वस्त झालं, पण अनेक कुटुंब देखील यासोबत देशोधडीला लागली। सततचा पडणारा पाऊस आणि चिखल यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत। आतापर्यंत 41 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। त्यात 4 लहान मुलं आणि 14 महिलांचा देखील समावेश आहे। तर 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। आणखी 121 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे। एरवी जगापासून लांब असणारं गाव आणि माणसं या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी विखुरली गेली। दुर्गम भागात सहजासहजी न मिळणाऱ्या मदतीमुळे दाही दिशांना मदतीचा शोध सुरू झाला। जखमींवरती उपचार करण्यासाठी देखील मंचरचं हॉस्पिटल गाठावं लागलं। कालपर्यंत हसत खेळत वावरणाऱ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती मरणकळा आता पसरलेली आहे। स्वतः वाचलो याचं समाधान मानायचं की आप्तस्वकीयांना गमावल्याचा शोक करायचा, अशा दुहेरी संकटात इथले बहुतेक गावकरी अडकलेले आहेत। कामानिमित्तानं काही जण घराबाहेर होते म्हणून बचावले, काहींचं नशीब बलवत्तर म्हणून वाचले, तर काही जण मृत्यूच्या दाढेतून परत आले। मात्र घरादारासोबतच जिव्हाळ्याची माणसं कायमची निघून गेली आणि मागे उरल्या निसर्गाच्या प्रकोपाच्या आणि आपल्या माणसांच्या चुटपुट लावणाऱ्या आठवणी।